अपडेटमध्ये आपले स्वागत। मी डॉक्टर संजय पाटील, प्रभारी अधिकारी, व संशोधन केंद्र, पुण्याबाग, छत्रपती संभाजीनगर। आमचं हे जे फळ संशोधन केंद्र आहे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्या अंतर्गत कार्य करत असते। या केंद्राची जी स्थापना आहे ही या ठिकाणी 1972 मध्ये झालेली आहे। या केंद्राचे मुख्य काम आहे संशोधन, विस्तार आणि शेतकरी प्रशिक्षण यावर केंद्र प्रामुख्याने कार्य करत असते। यावर्षी या केंद्रामधून शेतकरी बांधवांना लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर विविध फळपिकांची परवानगी आपण दिलेली आहे। शासकीय दरानं नाममात्र क्षेत्रामध्ये विविध फळपिकांची परवानगी दरवर्षी संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांना दिली जातात। याच केंद्राला जोडून भारत आणि इस्रायल कृषी सहकार्य कराराअंतर्गत 2014 मध्ये केशर आंबा गुणवत्ता केंद्राची स्थापना झालेली आहे। आणि या केशर आंबा गुणवत्ता केंद्रामार्फत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केशर आंबा पिकाबाबत विविध प्रशिक्षणाचं नियमितपणाने या ठिकाणी आयोजन केलं जातं। यामध्ये आंबा घन लागवड असेल, आंब्याचं खत पाणी व्यवस्थापन असेल, आंबा बागांचं पुनरुज्जीवन असेल किंवा शेतकऱ्यांना भेडसावणारे त्यातही आंब्याच्या पापाने नुकसान असतील यावर या ठिकाणी तज्ञांमार्फत शेतकरी बांधवांना प्रशिक्षण दिले जातात। या केंद्रामधून यावर्षी शेतकऱ्यांना लागण्यासाठी केशर आंबा, चिंच, त्यामध्ये प्रतिष्ठा, शिवाई, अजिंक्य नावाची गोड चिंच, तसेच चिकूमध्ये कालीपत्ती, जांभळामध्ये बहादुरी, पेरूमध्ये सरदार आदी दर्जेदार कलमांची विक्री शेतकऱ्यांना केलेली आहे। यामुळे मराठवाड्यामध्ये केशर आंबा या प्रकारचे जे क्षेत्र आहे हे जवळपास 1,00,000 हेक्टरपर्यंत वाढलेले क्षेत्र आणि इथे वाढलेले क्षेत्र आहे हे या केंद्रामधून तंत्रज्ञान यामुळेच हे क्षेत्र वाढले आहे। तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतात, विशेषतः फळपिकांच्या बाबतीमध्ये मालाचं नियोजन असेल, खत पाण्याचं व्यवस्थापन असेल, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या असतील, या बाबतीत देखील या केंद्रामध्ये वेळोवेळी शेतकरी बांधव असतात आणि आमच्या केंद्रातील तज्ञ मंडळी या शेतकऱ्यांना योग्य तो तांत्रिक सल्ला दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे केंद्र अहोरात्र प्रयत्न करत असतात। शेतकऱ्यांना फायदा जात आहे। शेतकरी आत्महत्याकडे वळत आहेत, अल्पभूधारक आहेत, अशांना आपण काय मार्गदर्शन करतो? काय की फळपिकामध्ये एक पोटेन्शियल आहे। शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एकर का होईना फळपिकांची जर लागवड केली तर शेतकऱ्यांना फळपिकांपासून चांगला पैसा मिळू शकतो। पारंपरिक पिकांपेक्षा फळपीक शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक स्थैर्याची बळी देऊ शकतात। शेतकऱ्यांनी या फळपिकांकडे वळलं पाहिजे। कोरडवाहू फळपिकं देखील आहे, पाण्याची कधी समस्या असते अशा शेतकऱ्यांनी काही कोरडवाहू फळपिकं आहेत ज्यामध्ये सीताफळ, बोर, कवळ, रामफळ, सीताफळ, आवळा, जांभूळ या पिकांकडे आता आपल्याला वळावं लागणार आहे। कारण दिवसेंदिवस पर्जन्यमानाची स्थिती डोलायमान आहे, पाऊस पडेल त्याची स्थिती नाही। अशा परिस्थितीमध्ये फळपिकं शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक आधार देऊ शकतात
आणि यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा घेऊन निश्चितच यावर मार्ग आपल्याला काढता शकतो. शेतकऱ्यांना जसं सर आता शेतीसोबतच काही जोडधंदा करण्याचं वगैरे असं काही आपल्याकडून प्रशिक्षण वगैरे असं काही केलं जातं का सर आपण? या बाबतीमध्ये आमचं वसंतराव नाईक कृषी विज्ञान केंद्र आहे, विज्ञान व्यवस्थित आहे. त्या ठिकाणी अशा धंद्याबाबत प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी आपल्याकडे किती रोपांची विक्री होते आणि कलम स्वतः आपण तयार करता येतो? या ठिकाणी कल्पना आपण स्वतःच तयार करत असतो. यावर्षी देखील आपण आपल्या शहरामध्ये रोपं तयार केलेली आहे. 30 ते 40 हजार चिंचेची रोपं तयार केली होती. त्या ठिकाणी 10,000 कुटुंब आढळली जांभळाची व्हरायटी त्याची आपण रोपं तयार केली. सीताफळाच्या 20,000 ते 25,000 तयार केले आहे. आवळ्याची देखील आपण रोपं या ठिकाणी तयार करतो. आणि अशी विविध फळपिकांची जी कलमं शेतकऱ्यांना लागतात, शेतकऱ्यांची जी मागणी असते ती आपण अतिशय योग्य दर्जाची, खात्रीशीर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य त्या वाहनाची कलमं आपण या केंद्रामध्ये तयार करत असतो. महिला शेतकऱ्यांचंही प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. तर आपल्याकडून जसं महिला शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शन वगैरे किंवा काही शिबिर चालवलं जातं का सर? आमच्या इथे जे शहरामध्ये प्रशिक्षण घेत असतो त्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. बऱ्याचशा महिला बागायतदार शेतकरी देखील या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या देखील या तांत्रिक संशोधनाचा फायदा घेऊन आपल्या शेतावर चांगल्या पद्धतीने उत्पादन काढत असतात. महिलांचा सहभाग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. असं ऐकण्यात आलं की कर्मचारीची संख्या अपुरी आहे. मग आता कामकाज कसं चालवण्यात आलं? तुमचे कर्मचारी किती आहे आपल्याकडं? असं एकंदरीत बघितलं तर कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 60 ते 70% जागा रिक्त आहेत. पण तरी देखील उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावर आम्ही योग्य ते कामाचं नियोजन करून कार्य करीत असतो. संशोधनाचं कार्य आहे त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचाच वापर करून आम्ही शेतकऱ्यांना दी बेस्ट देण्यासाठी प्रयत्न करू. आणि यामध्ये आमच्या केंद्राने संशोधन करून चिंचेसाठी हे केंद्र संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. चिंचेचे वाण देखील या केंद्राला प्रतिष्ठान, अजिंठा, सिद्धेश्वर, शिवाई या जाती शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न असा होता की तुम्ही काय आवाहन कराल शेतकऱ्यांसाठी आणि तुमचं प्रशिक्षण शिबिर आहे किती तारखेला आहे आणि सहभागी होण्यासाठी काय? शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो या केंद्रात खरी म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाकडे वळलं पाहिजे. कोरोना प्रतिबंधाची लागवड केली पाहिजे. कारण दिवसेंदिवस पाण्याची खूप समस्या येतात या प्रतिबंधांना पाणी कमी लागतं. कोरोना प्रतिबंधावर तीव्र रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात असतो आणि उत्पादनाची विकास कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा रोग प्रतिबंधाकडे वळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तसंच वेळोवेळी या केंद्रातर्फे प्रशिक्षण आयोजित केल्यानंतर आवाहन केलं जातं त्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन तांत्रिक ज्ञानाबद्दलची माहिती करून घ्यावी आणि अशा वेळोवेळी होणाऱ्या या आमच्या कार्यक्रमांना शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं जेणेकरून त्यांना एक चांगलं माहिती आणि मार्गदर्शन आमच्या केंद्रातून दिलं जाईल.